राज्यामध्ये अखंड 12 बलुतेदार समाज बांधवांपैकी वडार समाज हा देखील अतिशय मागासलेला समाज असून या समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय महायुती सरकारनं मध्यंतरी घेतला आणि पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. या महामंडळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील कष्टकरी वडार समाज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील देशातील इतर राज्याप्रमाणे संवैधानिक सवलतीपासून वंचित आहे. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजही वडार समाज शैक्षणिक, आर्थिक व पर्यायाने सामाजिक विकास यामध्ये मागे आहे. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. हे महामंडळ स्थापन करून स्वातंत्र्योत्तरात तब्बल 75 वर्षांनी वडार समाजाला राज्यात पहिल्यांदाच महायुती सरकारनं न्याय मिळवून दिला. महामंडळ सुरू करण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आता पाहूयात या प्रस्तावित महामंडळाचं कार्य काय आहे ते. पहिलं म्हणजे राज्यातील वडार समाजाच्या कल्याण आणि विकासासाठी काम करणे. दुसरा मुद्दा, वडार समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगाराकरता कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्याची वसुली करणे. तिसरा मुद्दा आहे वडार समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवणे. तर चौथा मुद्दा आहे वडार समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटेल अशा सेवा देणे. तर पाचवा आणि अंतिम मुद्दा आहे किंवा त्याचं कार्य आहे ते म्हणजे राज्यातील वडार समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे आणि योजनासाठी अहवाल तयार करणे. आता पाहूयात प्रस्तावित महामंडळाच्या योजना काय आहेत ते. बीज भांडवल योजना. बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबवली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी पॅन कार्ड, व्यवसायानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही. 1 लाखपर्यंतची थेट कर्ज योजना. यामध्ये शासनाकडून प्राप्त भाग भांडवलातून महामंडळ ही योजना राबवते. त्याचबरोबर 1 लाखापर्यंतचं थेट कर्ज यामधून उपलब्ध करून दिलं जातं. लाभार्थीचा सहभाग हा निरंक असला पाहिजे. 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल ₹2085 नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दर साल दर 8% व्याज आकारण्यात येईल. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 10 लाख रुपये. यामध्ये पहिला मुद्दा आहे शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवते. तर दुसऱ्या मुद्द्यानुसार बँकेकडून कर्ज मर्यादा 10 लाखांपर्यंतची आहे. तर तिसरा मुद्दा आहे बँकेने ₹10 लाखपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम 12%च्या प्रमाणात त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येईल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल. तर चौथा मुद्दा आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. या अंतर्गत पाचवा मुद्दा आहे वेब पोर्टल किंवा महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणं अनिवार्य आहे. तर सहावा आणि अंतिम मुद्दा आहे तो म्हणजे कर्ज परतफेडीचा कालावधी हा बँकेच्या निकषानुसार असेल. गट कर्ज व्याज परतावा योजना 10 लाख ते 50 लाख रुपये. यामध्ये पहिला मुद्दा असं सांगतो
की शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबवते. तर दुसरा मुद्दा असा सांगतो, बँकेकडून प्रतिगटास कमीत कमी 10 लाख रुपये ते जास्तीत जास्त 50 लाख रुपयेपर्यंतच्या रकमेस मंजुरी दिली जाते. तिसरा मुद्दा आहे, पात्र शेतकरी उत्पादक गटांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योगाकरता देण्यात येईल. तर चौथा मुद्दा आहे, योजना संपूर्णपणे संगणकीकृत असून सदर प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येईल. पाचव्या मुद्द्यानुसार मंजूर कर्जावर 5 वर्षांपर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12% व्याजदराच्या आणि रुपये 15 लाखाच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तर 6वा मुद्दा आहे, महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल. 7वा आणि शेवटचा मुद्दा आहे, गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल. प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी आणि शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास गटास संगणकीकृत सशर्त STI दिलं जाईल, म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिलं जाईल. गटाने या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावं लागेल.